नागपुर में कांग्रेस विधायक विजय वडेट्टीवार ने भाजपा और सत्तारूढ़ दलों पर तीखा हमला करते हुए कहा कि मौजूदा समय में हो रहे आरोप प्रत्यारोप केवल चुनाव तक सीमित है और यह महाराष्ट्र की जनता को मूर्ख बनाने की राजनीतिक पद्धति बन चुकी है। उन्होंने कहा कि चुनाव के दौरान नेता एक दूसरे पर गंभीर आरोप लगाते हैं, लेकिन चुनाव खत्म होते ही फिर साथ आने की भूमिका निभाते हैं। अंबरनाथ के नगर सेवकों के भाजपा में प्रवेश को लेकर वडेट्टीवार ने कहा कि इस विषय में प्रदेशाध्यक्ष से कोई चर्चा नहीं हुई है। पार्टी के चुनाव चिन्ह पर जीत हासिल करने के बाद इस तरह का फैसला करना उचित नहीं है। यह स्थिति पार्टी के लिए नुकसानदायक है, इसलिए इस मामले को गंभीरता से लिया गया है। उन्होंने उम्मीद जताई है कि प्रदेशाध्यक्ष हस्तक्षेप से इसका उचित समाधान निकलेगा। राज ठाकरे और अजित पवार द्वारा लगाए जा रहे आरोपों पर प्रतिक्रिया देते हुए वडेट्टीवार ने कहा कि भाजपा प्रदेशाध्यक्ष हो या अजित पवार हो, सभी एक दूसरे पर आरोप कर रहे हैं, लेकिन यह स्पष्ट नहीं है कि चुनाव के बाद उनकी भूमिका क्या होगी। उन्होंने आरोप लगाया कि भाजपा में भ्रष्टाचार के आरोपों वाले नेताओं की आसानी से शामिल कर सत्ता में हिस्सेदारी दी जाती है। नाही, या संदर्भात प्रदेशाध्यक्षांच्या बरोबर काही चर्चा झालेली नाही आणि आम्ही सगळ्या बाबी प्रदेशात चर्चा करू, परंतु पक्षाबरोबर चिन्हावर निवडून येऊन अशा प्रकारचा अधिकार कोणालाही स्वतंत्र नाही आणि जो निर्णय काही घ्यायचा आहे अमरनाथच्या संदर्भात त्याकडे आम्ही गंभीर्यानं बघतो आहोत। आणि खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवीच आहे की जी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि हे पक्षासाठी अत्यंत नुकसानीचंच काम आहे। पण प्रदेशाध्यक्ष स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालू नये आणि चर्चा सुरू आहे, त्यावर मार्ग काढतील असं आम्हाला वाटतं। नक्कीच हा विषय येणारच, आता एकमेकावर कुरघड्या खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहेतच। आता अजित पवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष आरोप करत आहेत, ते सुद्धा चूक झाली, आम्ही यांना सोबत घेतलं सोडलं वगैरे असं म्हणतायत, ते सुद्धा त्यांच्यावर आरोप करत आहेत। हे आता निवडणुकीपुरतं आहे की याच्या निवडणुकीच्या नंतर यांचा काय रोल आहे, काय भूमिका असेल हे आता सांगणं कठीण आहे। पण एक आहे की महाराष्ट्रामधल्या ह्या सगळ्या निवडणुकाकडे बघताना आणि जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत यातून जनतेला सगळं कळायला लागलं की जेवढे काही भ्रष्टाचारी लोक आहेत किंवा आरोप होते अशा लोकांना भारतीय जनता पक्षामध्ये सहज सामावून घेतलं जातं आणि त्यांना सोबत घेतलं जातं, त्यांना सत्तेत वाटा दिला जातो आणि मग पुन्हा निवडणुका आल्या की एकमेकावर आरोप करून निवडणुकीपुरती सोंग दाखवलं जातं आणि निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येण्याचं यांची भूमिका ही महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवण्याचंच काम आहे। तो मूर्ख समजून स्वतःला शहाणे समजतायत असा त्याचा अर्थ होतो। पैसे बांटने के आरोपों पर उन्होंने कहा कि 50 खोके एकदम ओके जैसे मुद्दों पर भले ही ठोस सबूत नहीं है, लेकिन इस पर व्यापक चर्चा हुई है। 2014 के बाद राज्य में तोड़फोड़ की राजनीति बढ़ी है, जिसके महाराष्ट्र की छवि को नुकसान पहुंचा है। उन्होंने सवाल उठाया कि इतना पैसा आखिर आया कहां से और आरोप लगाया कि सत्ता के लिए महाराष्ट्र को लूटा गया। नक्कीच हे पैसे आले कुठून हा तर संशोधनाचा विषय आहे, फार विषय गाजले, 50 खोके एकदम ओके आणि त्यावेळेच्या चर्चेमध्ये काय पुरावे तर आम्ही म्हणू शकत नाही, पण चर्चा खूप जोरात होती आणि हे फोडाफोडीचं जे काही राजकारण महाराष्ट्रात झालंय ते 2014 नंतरच या देशामध्ये हे फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं आणि महाराष्ट्राचे तर आणि महाराष्ट्राची अब्रूच घालवल्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली। म्हणजे लोकांनी आता कुणावर विश्वास ठेवावा, खरं तर अशी परिस्थिती या लोकांची आहे।